या गोष्टी तिथं मांडल्या साहेब आम्ही, तरी का मानत नाही हे लोक. महत्वाची गोष्ट अशी आहे की जर का माधुरी पाटील मध्ये ओबीसीतला कोणी एसबीसीतला जो जी आर आलाय तो बी या जी आर वरनं आलेला आहे, आणि तो म्हणजे कोस्टल रिजनचा आहे, हिल ट्राईबचा नाही, अनटचेबल नाही. मग या सर्व गोष्टी आपले लोक का कन्सिडर करत नाही? कोणी म्हणजे असा मोठा धब्बा मारून देता बोगस जा. मॅडम, ज्यावेळेस बोगस म्हटलं जातं एखाद्या खऱ्या ट्रायबलला बोगस ज्यावेळेस म्हटलं जातं त्याच्या मानसिकतेवर तो घाला नाही का? तुमची डिग्निटी म्हणजे ओरिजिनलला तुम्ही बोगस म्हणून त्याला जर साईडला लोटत असाल तर डिग्निटी जाईल, आणि ते डिग्निटी जर आपली जी आहे ते आपल्या हातात आहे. यामध्ये हा जो निकाल दिलेला आहे प्रभू नारायण सुरवसेचा, जोडलाय साहेब, इथं कन्क्लुजन दिलेलं आहे, मी बोर्ड पण केलंय की जर मेयर कोडी एंट्रीवर तुम्ही प्रकरण नाकारू नका. आपला अधिकारी कोडी एंट्री दिसलं की त्यांच्या अंगात असं रक्त सडसड करतं की तेव्हा याचं इनव्हॅलिड करू, कसं चालेल साहेब? मग हायकोर्टाचा निकाल आपण काहीच समजत नाही, सुप्रीम कोर्टाचे माधुरीचे पाटीलचे निकाल तुम्ही काहीच समजत नाही. आणि जर काहीच समजत नसेल तर फंडामेंटल राईटला काय व्हॅल्यू आहे? मग आपण संविधानप्रमाणे चालतात का? नाही चालत. ज्या कायद्याने आपल्याला अधिकार दिलेले आहेत, जी आयुक्त म्हणून चेअरपर्सन म्हणून आपली नियुक्ती आहे सर 2003च्या नियमामध्ये, तर 2003च्या नियमामध्ये जर कंट्रोलिंग ऑथॉरिटी आपल्याला आहे, आता 26 मे 2000 तो जो निकाल आहे जी आर आला त्यात सुद्धा आपल्याला पॉवर दिलेले आहे. आपल्या अधिकारी तर पडवाटा शोधतात. आमची कॉसी ज्युडिशियल आहे, कॉसी ज्युडिशियल बॉडी आहे, आणि या बॉडीला आम्ही हस्तक्षेप करणार नाही. यांना कॉसी ज्युडिशियलचा मिनिंग पण समजत नाही की आम्हाला इतके अज्ञान समजता, काही समजत नाही. सेक्शन 9 मध्ये जे कॉसी ज्युडिशियलचे जे पॉवर दिले आहे, कॉसी ज्युडिशियल म्हणजे तुम्ही फक्त साक्षीदार तपासा, त्यांना साक्षीदार म्हणून कॉल करा, हे पॉवर दिले. यांचे अकलेचे तारे तोडण्याचे अधिकार यांना नाही. तर गोष्ट अशी आहे साहेब, हे जे शब्द येत आहे ना, हा आक्रोश आहे साहेब आमचा. आम्हाला हाऊसिंग या अधिकाऱ्यांना बोलायचे, बोलणं भाग होते आम्हाला. मी एक वकील तरी पण मी का बोलतो की आमचं म्हणणं कोणीतरी ऐका हो. जो अधिकारी एखादा अधिकारी एकनाथ बालराव साहेब जे आहेत, यांनी सोलापूरला पत्र दिलं, सर्व महाराष्ट्रात पत्र दिले की कोडी नदीवरून कोणालाच देऊ नका. यांना कोणी अधिकार दिले साहेब? कोणीच नाही. माधुरी पाटीलचा निकषच लावत नाही. जर रिफ्यूज करू नका म्हटलं तर रिफ्यूज करतात. आणि एसबीसीचा जी आर सरळ स्पष्ट आपल्या समोर आहे की कोडी तत्सम जातीतलं शुद्धीपत्र आपला एकही अधिकारी वापरत नाही. मग आमच्या आदिवासी जमातीला आपण डिस्क्रिमिनेशन करत नाही का? भेदभाव जी करणं म्हणतात ते हे. तर या गोष्टी ह्या जो बोलायचा दोष आहे की आपण त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. माझे 3 निवेदन आहेत की तुम्ही 896 परिपत्रक प्रमाणे आणि कोडी नोंदीवरनं कोणतेही प्रकरण रिफ्यूज करू नये. तिसरी गोष्ट की 24/4/85 जी आर जो नाम सदृश्यासाठी वापरला आहे, तो जर माधुरी पाटीलनी तुम्हाला मानववंश शास्त्रज्ञाच्या आधारावर घ्यायला सांगितलाय तो आपण घ्यावा. मानववंश शास्त्रज्ञाच्या आधारावर या. जर येथील कोडी हा पुण्यातला कोडी जर तर महादेव आणि मल्हार या 2 कॅटेगरीत जर का तो मोडतो, आपला कोणताच अधिकारी घेत नाही. मध्ये सोनकवडे ते आहेत. अहो साहेब, इथपर्यंत आहे की जर हेअरिंग मध्ये आम्ही आमच्या सारखे लोक बसले तर ते अगोदर विचारतात तुमचं काय तुम्ही बाहेर जा. समितीचा हॉल म्हणजे पब्लिक हॉल आहे, आणि असे कॅबिन मध्ये एखाद्या जो ट्रायबल आहे त्याला काही अकलत समजत नाही, अशा व्यक्तीला जो सोबत आलेला व्यक्ती असतो त्याला हँडिकॅप करायचं आणि विरोधात पुरावे नोंदवायचं, असं कायद्यात दिलंय. उलट तर असं दिलंय की दक्षता पथकाने घरी जाऊन यांचे जबाब नोंदवावे. यांचे सोशल स्टेटस जे आहे, सोशल स्टेटस नावाची जी संकल्पना आहे आपल्या कोणताही अधिकारी वापरत नाही. कोडी म्हणजे बोगस, बस इतकं आमच्या लक्षात आहे. यांना कोणी सांगितलं काय माहिती? असं काही मधला अजेंडा यांचा काही चालतो का की कोडी म्हणजे द्यायचंच नाही? तसं असेल तर आम्हाला रोडावर यायची जी वेळ येते मॅडम, ती आपल्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे आम्हाला रोडावर यावं लागतं. तर यामध्ये हे जे निवेदन दिले, या निवेदनाचा आपण तात्काळ घ्यावं.
दखल घ्यावी. आमचे जे बाकीचे, मी तर हे माझ्या परीनं बोललो, आमचे भांडेसाहेब वरिष्ठ ज्येष्ठ आहेत त्यांचं ऐकून घ्यावं. दुसरी आणि जे कोणी लोक असतील त्यांचं बी ऐकून घ्यावं साहेब. कारण हे जे लोक आहेत हे परत परत येणारे नाही, परंतु परत परत जर का आम्ही यायला लागलो तर तो त्रास साहेब परत परत आम्हाला आपल्याशी याच भाषेत बोलावं लागेल. म्हणून त्या सर्व गोष्टी आपण कन्सिडर करावे आणि सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हा मार्ग आमचा मोकळा करावा. नमस्कार मॅडम. बरेच वर्षानंतर TITRच्या आयुक्तांसमोर मांडण्याचा योग आला, परंतु यापूर्वी अनेकदा आपण दिलेले निकाल, आपल्याला मिळालेलं फाइंडिंग महादेव कोळ्यांच्या संदर्भामध्ये किंवा मल्हार कोळ्यांच्या, टोकरे कोळ्यांच्या, ढोर कोळ्यांच्या, डोंगर कोळ्यांच्या, जे काही आपले ट्रायबलमधल्या कोळी जमाती आहेत त्याच्या संदर्भामधले अनेक केसेस आपल्या समितीसमोर आल्या. आणि जुन्या क्षेत्रातला असेल तर योग्य म्हणजे 28 तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या राहत असलेला महादेव कोळी जर तुमच्या समोर आला तर ते डॉक्युमेंटचं काही काम नाही. त्याला अगदी पायगळ्या घातल्या जातात आणि त्याला व्हॅलिडिटी त्याच्या हातात मिळते. आणि वरच्या 300-325 तालुक्यातला महादेव कोळी किती जुने नसू दे, इव्हन त्यांच्यामधलाच जवळ गेलेला असेल 5-50 वर्षाच्या अगोदर बाहेर, तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची तसदीद या ठिकाणचे अधिकारी घेत नाहीत. आणि प्रचंड असंतोष या सर्वांच्या विरोधात राज्यभर आहे. इव्हन आमचा असंतोष आहे असं नाही, तर हायकोर्टाने सुद्धा जवळपास तुमच्या ऑफिसच्या 51 अधिकाऱ्यांना लाखो रुपयाचा फाईन करून, या फक्त जेल केला नाही, फाईन केला आणि त्यांनी वैयक्तिक पगारातून भरावे अशा पद्धतीनं तो वसूल करण्यात आला. तरी म्हणजे त्यांनी काही आकसाने केलं नाही. त्यांच्या निदर्शनात जे आलं, भालेराव सारखे लोक वागतात किंवा इतर तपासणी समितीचे जे वागतात त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी, होतच नाही म्हणून हा दंड त्यांनी केलेला आहे. परंतु तरी सुद्धा काही बदल झालेला नाही. आज मला तर वाटते की शेवटचं तुमच्या समोर मी आलेलो आहो या संदर्भामध्ये. कायदा झाला त्यावेळेस सभागृहात 3.5 तास मी त्याला एकट्याने विरोध केला, परंतु त्याला बरीच वर्ष झाली. आता जी लोक संघर्ष करतात त्यामधल्या हजारातल्या एखाद्याला न्याय मिळतो, मिळत नाही असं नाही, पण तो न्यायालयातून मिळतो, तपासण्या समितीकडून किंवा तुमच्या आदिवासी विकास विभागाकडून मिळत नाही. सगळ्यात आश्चर्य तर हे या गोष्टीचं वाटतं मॅडम की या कार्यालयातले वरिष्ठ डॉक्टर गोविंद गारे, मला वाटतं त्यांचं वरिष्ठत्व तुम्ही मान्य करा, ज्यांनी अनेक वर्ष काम केलं, संशोधन केलं. ते ज्या दिवशी अपॉइंट झाले इथं त्याच्या 3ऱ्या दिवशी मी आंदोलन करून त्यांच्या समोर आलो होतो हे सगळं मांडायचं. मला सांगायचं एवढंच आहे की ज्या डॉक्टर गोविंद गारेंनी आपल्या सह्याद्रीतल्या महादेव कोळ्यांच्या संदर्भामध्ये स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की हे जे कोळी आहेत, जे नॉन ट्रायबल आहेत, तर ते भोई आहेत. हो कसा होऊन राहिला? आदिवासी कोळ्यांच्या जेवढ्या जाती महाराष्ट्रामध्ये आहेत, महादेव, मल्हार, टोकरे, ढोर, डोंगर, त्यांना कोळी म्हणून संबोधतात. आणि जी भोई जमात मुंबई प्रांतात आहे, म्हणजे मुंबईला आहे, ते मच्छीमारी करतात, बरोबर आहे, त्यांना हे महादेव कोळी समजतात. अरे त्यांचा कुठं क्लेम आहे? हे आलेले सगळेच्या सगळे जे आहेत ते महाराष्ट्रातून आलेले आहेत. समुद्र किनारपट्टीवरून मच्छीमारी करून उदरनिर्वाह करणारी ही जमात नाही. यांचा मुख्य धंदा शेती, शेतकरी असा आहे. परंतु हा घोळ म्हणजे समजूनचा घोळ हा अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे. किमान आपले डॉक्टर गोविंद गारे काय म्हणतात एवढं तरी या कार्यालयानं पाहावं. मला असं वाटतं त्या सूचना तुम्ही द्या. फार मी बोलत नाही, तुमचा फार वेळ घेतही नाही. सगळ्यांना या सूचना द्या की डॉक्टर गोविंद गारेच्या संशोधनाप्रमाणे मच्छीमारी करणारी एक जमात जे समुद्र किनारपट्टीवर आहे, सरसकट कोळी नाही, त्यांना कॉमनली कोळी म्हणतात. मग तो टाटा जर उद्या त्या धंद्यात उतरला तर त्यालाही कोळीच म्हणतील. जाळं घेऊन जर बसला उतरला तिथं, बरोबर आहे ना? ती काही जात नाही, ते एका व्यवसायाचं दिलेलं नाव आहे की मच्छीमारी जो करतो तो कोळी. परंतु उर्वरित महाराष्ट्रात ती स्थिती नाही. मच्छीमारी मग ते गोड पाण्याच्या म्हणजे तलावांमध्ये असो किंवा नद्यांमध्ये असो, जे मच्छीमारी करतात त्यांना कोळी संबोधत नाहीत. हे मी म्हणत नाही, हे डॉक्टर गोविंद गारे म्हणतात. त्यांना भोई असं म्हणतात जे विजयंतीत आहेत. आता हे सगळे भोई आहेत अशी तुमचं कार्यालय समजते, म्हणजे आता विनोदच आहे ना. कसा न्याय कसा मिळेल यांना? हे विजयंती आहे असं सरसकट ठोकून देतात संशोधन अधिकारी, आणखी काय काय.
आणि ते स्युडो ट्रायबल तर पुढचं फारच विचित्र आहे, म्हणजे ज्याच्यात 1% येतात नाही. जॉन गायकवाड असतील, मुठाटकर असतील, आणखी सो कॉल्ड मान्यवर असतील ज्यांनी संशोधनात्मक लिखाण केलं, इव्हन गोविंद गारे सुद्धा. कशामुळे त्यांच्यामध्ये बदल झाला मला माहित नाही, परंतु पेजच्या पेज अँथ्रोपॉलॉजिकल डिपार्टमेंटचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे संशोधन केलेलं आहे ते पेजच्या पेज फाडून मी संशोधन केलं असं म्हणून टाकायचे. आणि त्याच्यामध्ये ज्या टायपिंग मिस्टेक झाल्या मॅडम त्यावेळेस त्या रियालिटीज आहेत. आता काय बोलायचं कोणाबद्दल. आता जिथं आम्ही न्याय मागायला येतो त्यांची जर हे स्टेटस असेल, म्हणजे आम्हाला सन्माननीय आहेत, माझ्या जमातीचे आहेत, नातेवाईक आहेत, हे सगळं बरोबर आहे, परंतु तुम्ही कोणाच्या विषयावर एवढे खाली गेलेले आहात. जे तुम्ही कालपर्यंत म्हणत होते की मच्छीमारी करणारा एक वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे ज्याला उर्वरित महाराष्ट्रामध्ये भोई म्हणतात आणि कोस्टल रिजन मध्ये कोळी म्हणतात, हा एवढाच फरक आहे, बाकी काही नाही. पण कोळी ही जात नाही, कोळी ही ट्राईब तर मुळीच नाही. मग कोळी तर उद्या टाटाई करतो, बिर्लाई करतो, आगरी करतो, ते कोळी कसे होतील, ट्रायबल कसे होतील मला सांगा ना तुम्ही. त्यांना आपण नाही म्हणू शकत, ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट मलाही माहित आहे, तुम्हालाही माहित आहे, या कार्यालयाच्या प्रत्येकाला माहित आहे. तरी सुद्धा इथं कोळी म्हटलं त्याने की मच्छीमार म्हणून त्याच्याकडे पाहायचं. आणि मच्छीमारीचा नामचा कुठं संबंध आहे, प्यायला पाणी नाही अर्ध्या महाराष्ट्राला, मच्छीमारीचा संबंध आहे कुठं. आणि माधुरी पाटील मध्ये व्हेरी क्लिअर त्यांनी दिलेलं, व्हेरी क्लिअर. ज्या माधुरी पाटीलचं नाव घेतलं जाते त्याच्यामध्ये, आता मी परत रिपीट करत नाही, आता तुम्ही वाचलं ते, यांनी ते सांगितलं की त्याच्यामध्ये हे कोळी कोण आहे, नॉन ट्रायबल कोळी ते आहेत जे समुद्र किनारपट्टीवर राहत नाही ते, किंवा राहत असेल एखादा चुकून तर तो काही त्याचा गुन्हा नाही, तोही महादेव कोळी असू शकतो. उद्या महादेव कोळींच्या घरातला एखादा मुलगा जर समुद्र किनारपट्टीवर गेला आणि त्याला खायला काही मिळालं नाही, मच्छीमारी करायला लागला, तर त्याला तुम्ही नॉन ट्रायबल म्हणू शकत नाही. शेवटी इतर पुराव्याचा आपण विचार करतो, परंतु इथं ते होतच नाही. माधुरी पाटीलनं क्लिअर सांगितलं की जे शेती करतात, शेतमजुरी करतात, शेत वनउपज मध्ये जे काही निर्माण होते, डिंक असेल, लाकडं असतील, आणखी काय चुनखडी गोळा करून त्याचा चुना करतात, ते तर आतापर्यंत होता ना विदर्भ मराठवाड्यामध्ये. हे व्यवसाय जे लोक करतात ते नॉन ट्रायबल नाही, ते ट्रायबल आहेत. ते महादेव असतील, मल्हार असतील, कोकरे असतील, ते त्या भागातले वर्गीकरण आहे. तर त्यांना तुम्ही अवलंब करू नका. मला असं वाटतं डॉक्टर गोविंद गारे जे म्हणतात ते मान्य करा, आम्ही काय म्हणतो ते जाऊ दे. त्या माधुरी पाटीलच्या निकालामध्ये काय म्हटलेलं आहे ते मान्य करा. नाहीतर आता 40-50 अधिकाऱ्यांना लाखोचा दंड झालाच आहे. उद्या तो दंड होतो की नाही होत त्याच्यात आम्हाला काही रस नाही, परंतु ही माणसं उठून उद्या गेल्यानंतर शांततेचा मार्ग सोडून जर अतिरेकाच्या मार्गाला लागले तर त्याला जबाबदार आपण आहोत. म्हणजे मी तर म्हणेल मी आहो की आम्ही कमी पडलो शासनाला सांगण्यामध्ये. हे सगळं हे करा, कारण हे चुकीचं नाहीये. तेव्हा या दृष्टीनं न्याय मिळावा. आणि एक गोष्ट महत्वाची नोंद करून तुमच्या अधिकाऱ्यांना कळवा, 2 बाबी आहेत त्याच्या, सर्टिफिकेट मिळालं पाहिजे, वैधता मिळाली पाहिजे. आता सर्टिफिकेट मिळालं पाहिजे ते कसं मिळालं पाहिजे हे तुम्ही 2003 मध्ये सांगितलं, बरोबर. 2003 ची नियमावली जी केली ती एसटीला, आणि एससीला कसं मिळालं पाहिजे हे 2012च्या नियमावलीत सांगितलं. असंच आहे ना. आपल्या महाराष्ट्रातल्या अर्ध्यापेक्षा जास्त एसडीओ 2012चा आधार घेतात. कोणाला? महादेव कोळ्यांना सर्टिफिकेट देत असताना अर्ध्यापेक्षा जास्त. मी प्रत्यक्ष त्यांच्या समोर बसलेलो आहोत, तेव्हा त्यांना सूचना द्या कमीत कमी की बाबा 2003च्या प्रमाणे सर्टिफिकेट द्यायचे. ज्याच्यामध्ये क्लिअरच म्हटलेलं आहे की कुठल्याही कागदपत्राची गरज नाही, फक्त त्यांनी ऍफिडेव्हिट द्यायचं आणि सर्टिफिकेट द्यायचं, आणि नंतर तुम्ही आहे तपासणी करायला खरा आहे, खोटा आहे, चोर आहे, काय काय आहे, तर तुमचे अधिकारी आहेत ना. हे एक सूचना द्या महत्वाची. आणि व्हॅलिडिटी देत असताना गारेनं काय म्हटलं हे महत्वाचं, या ठिकाणी माधुरी पाटीलच्या निकालामध्ये काय म्हटलं हे महत्वाचं. त्याचा आधार घेऊन त्या दृष्टीनं निकाल द्या. उर्वरित महाराष्ट्रामध्ये ट्रायबलच कोळी आहेत ना, फिशरमन कुठे आहेत? मग तुम्हाला कुठं कोळी आढळतो? कोळी म्हणून जो उल्लेख आलेला आहे तो फिशरमनच्या संदर्भामध्ये आहे, तो काही ट्रायबल कोळीच्या संदर्भात आलेला नाही. आणि तुमचेही सगळ्या रिसर्च, आता मी लायब्ररीमध्येच होतो, सगळे पाहिलं मी तर कुठेही तुम्हाला महादेव कोळी नाही दिसत. कोळी म्हणूनच उल्लेख मिळत जातो. सो कॉल तज्ञ जे आहेत ना इथले या कार्यालयातले किंवा बाहेरचे, त्या सगळ्यांनी महादेव कोळ्यांचा, मल्हार कोळ्यांचा, टोपळे कोळ्यांचा उल्लेख कोळी म्हणूनच केला. मग आता एखाद्याची नोंद नसेल महादेव कोळी आपलं, तर नुसतं कोळी असेल तर तुम्ही काय रिजेक्ट करणार त्याला? किंवा एखाद्याची नोंद असेल हजारात, ते म्हणणार नाही बाकीच्यांच्या नाही तर तुमच्या कसं आहे? ते काय भयानक सुरू आहे सगळं जे आहे. आणि आयुष्य बर्बाद करण्याची फॅक्टरी
म्हणजे पुण्याचं आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था असा माझा स्पष्ट आरोप आहे. आरोप नाही, 50 वर्ष मी या क्षेत्रात काम करतो आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अरे साहेब ज्या दिवशी खुर्चीवर बसले त्याच्या तिसऱ्या दिवशी मी मोठ्या इथं आणून हा प्रश्न त्यांच्या समोर मांडला. तो ॲज इट इज आहे आजपर्यंत. तर त्याच्यामध्ये तुम्ही आता काय मला वाटतं तुम्ही जाताना तरी काही करा आमच्यासाठी, ही विनंती आहे. आमच्यासाठी करा म्हणजे आम्हाला फॉर करा असं आम्ही बिलकुल म्हणत नाही, परंतु जे लिगल आहे, जे कायदेशीर आहे, जे आपल्याला आपल्या खात्यामधल्या वरिष्ठांनी रायटिंग मध्ये सांगितलेलं आहे, जे महाराष्ट्र शासन वारंवार सांगते आणि आपण करत नाही म्हणून तो फाईन सुद्धा केला जाते, तरी आपण ऐकत नाही. म्हणजे आता इथं येणं आम्ही या पुढच्या काळामध्ये बंद करू. पर्यायच नाही आमच्याकडून. मेहरबानी करून तुम्ही न्याय द्यावा एवढी माझी अपेक्षा आहे. मी आदिवासी भवनामध्ये आलो होतो आणि आमच्या तरुण पोरांसाठी न्याय मिळण्यासाठी आज आम्ही साहेबांना निवेदन दिलं. आज हे निवेदन देताना आता साहेबांनी सांगितलं आम्ही तुम्हाला लवकरात लवकर उत्तर देऊ. आज आम्हाला आमच्या मुलांना किंवा आम्हाला सुद्धा शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळे यांना भरपूर अधिकारी व कागदपत्राची पूर्तता करून सुद्धा हे आम्हाला कोळी असल्याचं मानत नाही. तर यांना आमचं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील लढलेले आमचे तानाजी मालसुरे किंवा आमच्या दैवतानं महर्षी वाल्मिकी ऋषी यांनी जे रामायण लिहिलं, हे रामायण आणि अयोध्यामध्ये जे मंदिर स्थापन केलं, तो आमचा देव यांना मान्य नाही का? मग ते देव जर आमचा मान्य असेल, ते देव जर आमचा हे पूजत असतील, तर मग यांना कोळी समाज मान्य का नाहीये? हे आम्हाला उत्तर त्यांनी लवकरात लवकर द्यावं, नाही तर आम्ही आंदोलन हे मोठ्या याच्यातून हे करू आणि आंदोलनामधूनच आम्हाला यश येईल असंही आम्हाला वाटतं. धन्यवाद. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या समोर आज आयुक्ताच्या समोर या ठिकाणी मिटिंग घेण्यात आली आणि या मिटिंगमध्ये आपण सर्व मुद्दे जे काय आपल्या अन्यायाचे ते दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग, आदिवासी संशोधन संस्था आणि सर्व समित्या आणि महाराष्ट्राचा आदिवासी विभाग हा न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र शासनाने केलेले कायदे, संसदेचे कायदे मानत नाही आणि या ठिकाणी सरसगट कोळी ही अनुसूचित जमात असताना राजपत्रामध्ये खाडाखोड करून अन्याय करण्याचं षडयंत्र 1976 पासून चालू आहे. सगळ्यात महत्वाचं, या ठिकाणी चाललेला अत्याचार जर बंद करण्यात आला नाही, आम्ही तुम्हाला 1 महिन्याची मुदत दिलेली आहे, या मुदतीत हा अन्याय जर थांबवला नाही, तर आज दिलेल्या मुद्द्याचा विचार केला नाही, तर महाराष्ट्राच्या या संशोधन समिती समोर ॲडव्होकेट गणेश सोनवणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, दत्ताभाऊ सुरवशे साहेबांच्या, DM कोळी साहेबांच्या नेतृत्वामध्ये, आंबळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आमरण उपोषणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लक्षावधी संख्येनं या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारे मी कळकळीचं आवाहन करतो. आणि या अण्णासाहेब फुनगे पण या कार्यक्रमामध्ये आहेत. तर महाराष्ट्रातल्या सर्व खेड्यापाड्यातून, पाड्यावाड्यातून सर्वांनी लाखोच्या संख्येने या यज्ञामध्ये, या आंदोलनामध्ये, या आमरण उपोषणामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं कळकळीचं आवाहन करतो. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. 3 वेळाचं कॅन्सल झाल्यानंतर दैवयोगानं आज आयुक्त अवेलेबल झाले. आमचे जळगावचे, आमच्या समाजाचेच वकील, जे आम्ही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच म्हणतो, ते संविधानाचे रक्षा करते, संविधानानुसार न्याय मागण्यासाठी आलेले जळगावहून आमचे गणेश सोनवणे साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रतापजी आंबले साहेब, आमचे नागपूर मुंबईचे जे आंदोलक, प्रमुख आंदोलक आमचे दत्ताभाऊ सुरवशे साहेब, अण्णासाहेब फुंगे, आमचे सुनील भाऊ, सगळेच मान्यवर आहेत, मी नाव जास्त घेत बसणार नाही. एकच सांगायचा उद्देश आहे, आमच्यावरती जो अन्याय झालाय बोगस, इथून जर कोणी अधिकारी आम्हाला जर बोगस म्हणेल, त्याच्या कानाखाली खळपटक आवाज येईल. हा आदिवासी आता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि ठोकाशाही केल्याशिवाय येणार नाही. आम्ही हा मूळ निवासी, या भारताचे मूळ निवासी आहोत. मी DM कोळी, अध्यक्ष आदिवासी कोळी जमात, रॅपिड ऍक्शन फोर्सच आहे आमची. कानाखाली आवाजच देणार आणि यांना ऑफिसला येणं सुद्धा बंद करण जर आम्हाला न्याय भेटला नाही तर. माझ्या लेकरा बाळाचं, माझ्या युवा पिढीचं आयुष्य बर्बाद केले, जे वयस्कर लोकांचे जे पेन्शन बंद केले, इतका हा कसायाचा कारखाना ते बंद झाल्याशिवाय त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही आता शांत बसून देणार नाही. त्यांना 2 वेळा आम्ही सत्तेवर आणले, आता लक्षात घ्या, नसतं तुम्हाला खाली उतरावं लागेल. अरे आदिवासी मंत्रीचा करायचं काय? आदिवासी मंत्रीचा करायचं काय? 1950 ला संविधान आलं,
फंडामेंटल राईट्सची तरतूद करण्यात आली. अनुसूचित जमातीसाठी आदिवासी विकास मंत्रालय स्थापन करण्यात आलं. परंतु TRTI नावाचा राक्षस इथे विद्यास आणला आणि कोणी म्हणजे बोगस. यांना मानवशास्त्रज्ञ माहित नाही, यांना माधुरी पाटीलचा निकाल माहित नाही की त्यांनी सांगितलं की तुम्ही सेन्सस रूल प्रमाणे ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या तुम्ही ग्राह्य धरावा, त्याला प्रिव्हिटी व्हॅल्यू आहे. आणि जे TRTIचे अधिकारी, पडताळणी समितीचे अधिकारी सांगतात की हे यांच्या नोंदी जुळून येत नाही. अरे तुमचा अभ्यास तरी आहे का? तुला जर मानवशास्त्रज्ञ माहित नाही, सुप्रीम कोर्टाचा निकाल माहित नाही, सेन्सस रूलचे नियम माहित नाही, तर तुला कशासाठी बसवलंय? तुम्ही जर का फक्त आमच्या आदिवासी जमातींना संपवण्यासाठी हे जे इथं जर का आपण केलं असेल तर तो अन्याय मात्र आता सहन केला जाणार नाही. यापुढे प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं जाईल, प्रत्येक गोष्टीला यांना कठोरात उभं केलं जाईल. आज आम्ही आयुक्त आमच्याशी चर्चा केली. आयुक्तांनी सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. त्यांनी आमच्या गोष्टी ऐकून जर कानात समजून ठेवला आणि न्याय दिला तर बरं, नाही दिला तर आदिवासी कोळी जमात, माधव मला टोकरो कोळी जमात ही रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. या समितीच्या पाठीमागे हे जर कोणताही अधिकारी असो, कोणत्याही राजकारणी असो, या आदिवासी मंत्री जे आहे, आदिवासी हुईते अशोक हुईते, याला सांगा की तुला आमच्या आदिवासी तुम्ही निवडून दिला, तुला आमची तत्ताव करण्यासाठी निवडून दिला आहे का? तुझे डोळे का फुटले आहे का रे आदिवासी मंत्री? जर या प्रकारे जर का तुम्ही तुमचे कंट्रोलिंग जर या ट्रायबल डिपार्टमेंटवर जर नसेल तर पुढच्या येणाऱ्या कालावधीत आम्ही दिलेल्या निवेदनावर जर तुम्ही योग्य दखल घेतली नाही तर आदिवासी मंत्री तू काही कामाचा नाही म्हणून प्रत्येक आदिवासी डिपार्टमेंट, प्रत्येक गावात यांचे पुतळे आम्ही जाळल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून यापुढे जो कोणताही शासन करणारा जो मंत्री असेल, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आम्ही हिंदू निवडून दिलं, याचे परिणाम आम्ही भोगतो आहोत. आमच्या लोकांना तुम्ही बोनस म्हणून घरी पाठवतात, आमच्या मुलांना शिक्षणापासून, व्हॅलिडिटी पासून वंचित ठेवतात. हे पाप तुम्ही शपथ घेतल्यापासून जर का आमचे लोक म्हणतात की तुम्ही तुमच्या सरकार आल्यानंतर आम्ही तुमचे प्रश्न सोडवू, असं जर देवेंद्र फडणवीस शपथ घेऊन जर का आमच्या मुलांना, आमच्या लोकांना आश्वासित करतात आणि शपथ घेऊन राज्य करतात आणि न्याय द्यायची बोंब पडते, अशा प्रकारे जर तुमची धारणा असेल तर यापुढे हे शासन सुद्धा बदलायची हिंमत या आदिवासींमध्ये आहे. येणारा काळ या आदिवासींचा जो खंड येतो, या आदिवासींचे जे अनुदान येतं हे कोणत्या भागात जातं? हे ट्रायबल आदिवासी विकास विभाग म्हणजे बडा मोठा राक्षस आहे आणि हे फक्त आम्हाला संपवण्यासाठी जर तयार केला असेल तर इथल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही दिनांक 13 जुलै 2026 रोजी इथंच या भागात आमच्या निवेदनावर दखल का घेतली नाही म्हणून पुन्हा इथं आमरण उपोषणाची घोषणा आज रोजी मी करत सोडवणे या आदिवासी प्रतिनिधी म्हणून इथं करतोय. जर 13 जुलै 2026 पर्यंत यांनी ठोस निर्णय घेतला नाही तर इथं मात्र या पुण्याच्या रोडावर हा गणेश सोडवण्यासोबत अखंड संपूर्ण आदिवासी कोळी जमात ही इथं रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे TRTI असेल, याला सर्वस्वी जबाबदार तो अशोक हुईते असेल, याला सर्वस्वी जबाबदार भाऊ जो आहे हा असेल आणि या मुख्यमंत्र्यांना सुद्धा जबाबदार धरलं जाईल आणि याचे परिणाम रावती वाल्मीकि के भगवान मर्सी वाल्मीकि के आदिवासी कोळी जमात धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय. भारतीय संविधानाचा जय.
या मानवाचं करायचं काय? या जनतेला माहिती करायचं काय? बरखास्त करो, बरखास्त करो.